₹2वरनं त्या महिलेचा पगार ₹200 झाला. गड्याचा पगार 250वरनं ₹250 झाला. ₹10 खुरप्याची किंमत ₹500 झाली. बैलजोडीचं ₹20चं भाडं ₹1000 आता द्यावं लागते. सोन्याचा ₹2140 तोळ्याचा भाव आता ₹1,40,000 ₹1,50,000 म्हणजे 60 पटीनं वाढला. पण त्यावेळेला शेतमालाच्या दराची तुलना केली तर 1986ला ऊसाचा दर ₹350 टन होता. आज ₹3000 ₹3500 मिळाला. 1 क्विंटल सोयाबीनचा भाव ₹500 क्विंटल होता. तो आज फक्त ₹4000 ₹4500 म्हणजे 8 ते 9 पटीनं वाढला. आणि शेतमालाचे दर 8 ते 9 पटीनं 10 पटीनं वाढले. पण शेतमालाला लागणाऱ्या अवजारांचा, खतांचा किंवा इतर साधनांचा दर 50 पट ते 100 पटीनं वाढला. त्या तुलनेत शेती व्यवसाय हा न परवडण्यासारखा धंदा होऊन बसलेला आहे. 86ला शेतीचा म्हणजे ऊसाचा रेट ₹350 होता, आज ₹3500 झाला आहे. म्हणजे शेतकऱ्याला न्याय देणारा रेट आहे का नाही? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951ला जी काही पहिली घटनादुरुस्ती झाली त्यामध्ये परिशिष्ट 9 जे काय 9मध्ये शेतकरी विरोधी जे काही कायदे केले ते कायद्याचा मी उल्लेख करतो. तर शेती कमाल जमीन धारणा वगैरे जे काय किंवा सरकारनं जे काही हस्तांतरित शेतकऱ्यांच्याकडे करण्याचे जे काही कायदे केले किंवा शेतमालाच्या दरासाठी दर जास्त मागण्यासाठी शेतकऱ्याला न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा करणार नाही अशी परिशिष्ट 9मध्ये 1951च्या घटनेमध्ये शेतकऱ्यांनी शेतीचा माल मागितला नाही पाहिजे. शेतमालाविषयी किंवा शेतमालाच्या दराविषयी किंवा कमाल जमीन धारणा कायद्याविषयी किंवा शेतकऱ्यांची शेती जरी सरकारनं घेतली ताब्यात तरी त्याच्याविषयी शेतकरी न्यायालयात जाऊन असे परिशिष्ट 9मध्ये कायदा केला आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यांच्या पायात मारलेली बीडी आहे. हातापायात शेतकऱ्यांचा जो शेतीचा जो माल आहे त्याचा रेट कमी ठेवण्यासाठी सरकार काय करते, दुसऱ्या देशातून आयात मागवत्या किंवा आयात करते माल आणि निर्यातीवर पण बंदी घालत्या. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? उत्पादन खर्च कमी होता त्यामुळे शेती ₹2 शिल्लक राहत होते. आता काय झाले माहिती का, ₹100 जाणारे शेतमाल पिकवण्यासाठी ₹100 जातात आणि त्या शेतमालात फक्त ₹10 आम्हाला येतात. त्यामुळे हा न परवडणारा धंदा झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च ज्या पटीत वाढला त्या पटीत सरकारनं शेतमालाचे दर पण वाढवून दिले तर हा कुठेतरी व्यवसाय टिकण्यासारखा आहे. नाहीतर टिकण्यासारखं झाले की शेतकऱ्याला मुलगी देणं आता कठीण झाले किंवा शेतकऱ्याला कोण मुलगी देणं झाले. मग ह्याची मुख्य कारण काय असू शकतात? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण असा विषय घेतला आहे की ती फक्त शेतीसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आपण आज घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, गेल्या 40 वर्षात शेतीची मजुरी ₹2वरनं आज ₹200 झालेलं आहे. एका खुरप्याची किंमत ₹10वरनं ₹500 झालेलं आहे. तसेच एका बैलजोडीचं काम ₹20वरनं जवळजवळ ₹1000 झालेलं आहे. पण मित्रांनो, प्रश्न असा आहे की शेतीच्या मालाचा भाव कितीपर्यंत वाढलेला आहे? मित्रांनो, ऊसाचा रेट 350वरनं 3000 गेला. तसेच सोयाबीनचा ₹500वरून ₹4000 गेला. पण खर्च 50 ते 100 पट वाढला. पण शेतीचा भाव हा 10 पटच वाढलेला आहे. मग मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जगणार कसं, ह्याच प्रश्नावर आज आपण त्यांची मुलाखत बिरनाळे साहेब यांची आपण घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र कसं आहे, तसेच शेतकरी कर्जबाजारी कसं होत आहे व शेतकऱ्यांचं अस्तित्व कसं टिकवलं जाईल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, हे आजच्या आपण पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. बिरनाळे काका, तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आम्हाला तुमची ओळख करून द्या जरा. नमस्कार. मी राजवंत नाबू बिरनाळे, मी तुंग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी इयत्ता 9वीतून 1985मध्ये शिक्षण बंद करून माझी घरची वडिलांची 3 एकर जमीन होती ती शेती करायला सुरुवात केली. तर 1986-87ला मी शेती करायला सुरुवात केल्यापासून त्यावेळी रानात येणाऱ्या मजुरी करणाऱ्या एका महिलेचा पगार ₹2 होता आणि पुरुषाचा कामगाराचा शेतीत येणाऱ्या पुरुष कामगाराचा पगार ₹2.5 होता. वाळव्याचं खुरपं किंवा नागराचं खुरपं त्यावेळेला आम्ही अवजार म्हणून शेतीच्या कामासाठी भांगलणीसाठी वापरत होतो. त्यावेळेला ते ₹10 येत होतं. आणि बैलजोडीचे भाडं, बैलजोडीचं नांगरणी किंवा इतर खुरूट कोळव किंवा एक अवतासाठी ₹20 भाडं होतं. सोन्याचा 1 तोळ्याचा भाव ₹2140 होता. ही 40 वर्षा पाठीमागं म्हणजे 1986-87ची गोष्ट आहे. इतर शेतीसाठी लागणारे इतर काय असेल ती सामुग्रीचा पण दर त्या पट्टीचं त्या तुलनेतच होता. पण आज 40 वर्षाच्या नंतर ₹2वरनं त्या महिलेचा पगार ₹200 झाला. गड्याचा पगार 250वरनं ₹250 झाला. ₹10 खुरप्याची किंमत ₹500 झाली. बैलजोडीचं ₹20चं भाडं ₹1000 आता द्यावं लागते. सोन्याचा ₹2140 तोळ्याचा भाव आता ₹1,40,000 ₹1,50,000 म्हणजे 60 पटीनं वाढला. पण त्यावेळेला शेतमालाच्या दराची तुलना केली तर 1986ला ऊसाचा दर ₹350 टन होता. आज ₹3000 ₹3500 मिळाला आहे. 1 क्विंटल सोयाबीनचा भाव ₹500 क्विंटल होता. तो आज फक्त ₹4000 ₹4500 म्हणजे 8 ते 9 पटीनं वाढला. आणि शेतमालाचे दर 8 ते 9 पटीनं 10 पटीनं वाढले.
पण शेतमालाला लागणाऱ्या अवजारांचा, खतांचा किंवा इतर साधनांचा दर 50 पट्टे 100 पटीनं वाढला. त्या तुलनेत शेती व्यवसाय हा न परवडण्यासारखा धंदा होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची आत्महत्या वाढायचं कारण त्याचं हे शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र आहे. आणि त्यामुळे सरकार ही जी बरेच आंदोलनं झाली, शेतकरी संघटनेनं आंदोलन केली किंवा इतर पक्षानं आंदोलन केली, पण हा विषय सरकार दरबारी शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी ऐरणीवर घेऊन सोडवत नाही. नाही का, आता आम्हाला हे सांगा की सुरुवातीला तुम्ही 1986ला शेती चालू केली, त्यावेळेची सुरुवात तुमची कशी झाली व त्यावेळेचे दिवस कसे होते तुमचे? 1986ला ज्या वेळेला शेती करायला सुरुवात केली त्यावेळेला मळणी मशीन वगैरे, सोयाबीन करता मळणी मशीन नव्हती किंवा आता ऊसाचे हार्वेस्टर वगैरे निघाले, त्यावेळेला हार्वेस्टर नव्हते, टोळ्यांच्याकडे ऊस तोडून घेत होतो किंवा यंत्रसामुग्री म्हणावी तशी नव्हती. एखाद्या ट्रॅक्टरला जर काही नांगरायला सांगितलं तर महिनाभर काय असेल ती म्हणजे ट्रॅक्टरची संख्या कमी असल्यामुळं महिनाभर नंबर येत नव्हते आणि जास्तीत जास्त मजुरांच्याकडंच काय असेल ती शेतीची कामं करून घ्यायला लागत होती. आपले घरचे माणसं आणि मजूर आणि बैलजोडी ह्यावर शेती शेती व्यवसाय करायला लागत होता. त्यावेळेला माणसं पण अवेलेबल असायची किंवा काम होत होतं, त्यावेळेला माणसं कामगार मिळत होते आणि मजुरीचे दर वगैरे कमी होते, त्यामुळे परवड आणि शेतमालाला दर त्या तुलनेत बऱ्यापैकी होते. त्यामुळे त्यावेळेचा रेट आणि ते मजुरांचं हे सगळं जमत होतं. त्यावेळेला जरा बऱ्यापैकी काय असेल ती शेती धंदा परवडत होता आजच्या तुलनेत. नाही का 1986ला त्यावेळेला महिलांचे मजुरीचा रेट होता 2 रुपये आणि पुरुषांचा 3 रुपये होता. त्यावेळेच्या तुलनेत आणि आजच्या तुलनेत तुम्ही कसं कंपॅरिझन बघता यामध्ये? मजुरी 100 पटीनं वाढली, 2 रुपयाची 200 झाली, 2.5 रुपये गाड्यांचा पगार 250 झाला. पण शेतमालाचे दर फक्त सोयाबीन 1 क्विंटलचा भाव 4,000 होता, तो फक्त 500 रुपये होता, तो 4,000 4,500 वर गेला, म्हणजे 8 ते 9 पटीनेच दर वाढला. ऊसाचा दर 350-87 होता, तो फक्त 10 पटीनेच वाढला. मजुरीची आणि जर काय उत्पादन घेण्याकरता उत्पादन खर्च जर काही समजा 100 पटीने 60 पटीने 50 पटीने वाढत असला आणि शेतमालाचे दर जर काही 10 पटीने 9 पटीने वाढत असले तर कितीही जरी उत्पादन घेतलं शेतकऱ्यानं आता त्यामुळे आता शेती न परवडणारा धंदा होऊन बसलाय, तोट्याचा धंदा होऊन बसलाय. नाही का, त्यावेळेला 1986ला खुरप्याचा रेट 10 रुपये होता, आता 500 रुपये झालाय. त्याचप्रमाणे बाकीच्या अवजारांचा तुमचा अनुभव काय सांगतो की त्या किमती कशा वाढत आहेत अवजारांच्या? तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा विचार केला तर ही जे काही इतर शेतीला लागणाऱ्या जी काही सामुग्री आहे हे सगळे व्यवसायाच्या माध्यमातून तयार होऊन आपल्याला विकत घ्यावी लागतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल सरकारचं धोरण चुकीचं किंवा काय त्यांच्या धंद्याविरुद्ध नसल्यामुळे त्यांना त्यांच्या मालाचे भाव ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. लवाराला खुरप्याचा, रासायनिक खताच्या निर्मात्यांना त्यांच्या खताचा किंवा औषध कंपन्यांना औषधाचा ते त्यांना स्वातंत्र्य आहे त्यांच्या मालाचा दर ठरवायला. पण शेतकऱ्यांचा शेतमालाचा दर सरकार ठरवते आणि ते चुकीचा ठरवते. नाही का, पूर्वी बैलजोड्यांची तुम्ही मजुरी सांगितलं की 20 रुपये होती, आता ती जवळजवळ 1000 रुपयेपर्यंत गेलेला आहे. बरोबर. मग ही मशागतीचा खर्च वाढत आहे, त्यामुळे शेतकरी ह्यामुळे कसा अडचणीत येत आहे? साहेब 40 वर्षा पाठीमागचा उत्पादन खर्च कमी होता, त्यामुळे शेतीत 2 रुपये शिल्लक राहत होते. आता काय झाले माहिती का, 100 रुपये जाणारे शेतमाल पिकवण्यासाठी 100 रुपये जातात आणि त्या शेतमालातनं फक्त 10 रुपयेच आम्हाला येतात. त्यामुळे हा न परवडणारा धंदा झालाय. त्यामुळे उत्पादन खर्च ज्या पटीत वाढला त्या पटीत सरकारनं शेतमालाचे दर पण वाढवून दिले तर हा कुठेतरी व्यवसाय टिकण्यासारखा नाही, तर टिकण्यासारखा नाही. नाही का, 40 वर्षामध्ये शेतीचा खर्च म्हणा किंवा औषधं, अवजारे, रासायनिक खते ह्याचा रेट भरपूर प्रमाणात वाढत आहे, पण शेतीचा माल वाढत नाही, म्हणजे त्यांचं उत्पादनाचं जे उत्पन्न मिळतं ते रेट वाढत नाही त्यांचे. मग तुम्ही या विषमतेकडे तुम्ही कसे बघता? साहेब आता मी माझ्या गावातला मी राहतोय त्या गल्लीतला मी सर्वे केला आहे. माझ्या पिढीतली जी काही शेतकरी किंवा आमचे मित्र असू दे किंवा आमच्या गावातले लोक असू देत 90% शेतीमध्ये होते आणि 10% कोणी व्यवसाय म्हणा किंवा नोकरी हे त्यावेळेचं स्वरूप होतं. पण आता मी सर्वे केला आहे तर मी ज्या गावात राहतो त्या गावातली बऱ्यापैकी 70% मुलं आमच्या पुढली पिढीतली तर बाहेर पडल्या शेतीतनं. कोणी व्यवसाय करतोय, कोण खाजगी नोकऱ्या करतोय, कोण पोलीस भरतीत, कोण मिलिटरी भरतीत, असे वेगवेगळे प्रयत्न करून शेतीतनं आपली सुटका कशी होईल ह्या नादाला लागते. शेती करण्यासाठी कुणालाही उत्साह राहिलेला नाही. ही आत्ताचं काय असेल ती सामाजिक वास्तवता मला दिसून येते. शेतीकडे आता कल कमी होत आहे, शेती करण्यातला उत्साह पूर्ण निघून गेलाय आणि त्यामुळे पुढली पिढी पूर्ण तरुण पिढी आता शेतीकडे वळत नाही, पूर्ण वळत नाही. कारण हे उत्पादनाचा खर्च एवढा वाढलाय त्यामुळे त्या पद्धतीने रेट मिळत नसल्यामुळे नाही उत्साह म्हणायला राहिलाच नाही, म्हणूनच बाहेर पडल्या पुढली पिढी. म्हणून त्यामुळे शेतीकडे कोण वळण आणि म्हणावं तसं काय असेल ती शेतीत आता राहिलेलं नाही. प्रगती म्हणून जे काय ते राहिलेलं नाही. यासाठी काय करावं लागेल आपल्याला? काय आता राज्यकर्त्यांचं म्हणावं तसं काय असेल ती ह्या शेती व्यवसायाकडे लक्ष नाही, शेतकऱ्यांच्याकडे लक्ष नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951ला जी काही पहिली घटना दुरुस्ती झाली आहे त्यामध्ये
परिशिष्ट 9चं जे काय 9मध्ये शेतकरी विरोधी जे काही कायदे केले ते कायद्याचा मी उल्लेख करतो. तर शेती कमाल जमीन धारणा वगैरे की जे काय किंवा सरकारनं जे काय हस्तांतरित शेतकऱ्यांच्याकडं करण्याचे जे काही कायदे केले किंवा शेतमालाच्या दरासाठी दर जास्त मागण्यासाठी शेतकऱ्याला न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा करणार नाही अशी परिशिष्ट 9मध्ये 1951च्या घटनेमध्ये हा म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीचा माल मागितला नाही पाहिजे शेतमालाविषयी किंवा शेतमालाच्या दराविषयी किंवा कमाल जमीन धारणा कायद्याविषयी किंवा शेतकऱ्यांची शेती जरी सरकारनं घेतली ताब्यात तरी त्याच्याविषयी शेतकरी न्यायालयात जाऊन असे परिशिष्ट 9मध्ये कायदा केला आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यांच्या पायात मारलेली बीडी आहे, हातपायात मारलेली. 1951 ला झाली 1951ला ती घटना दुरुस्तीमध्ये हे केले परिशिष्ट. त्याच्यानंतर एवढे सरकार आले, परत गेले, परत त्याकडे कोणीच बघितलं. या महत्वाच्या मुद्द्याला शेतकरी प्रेमापोटी कोणीही शेतकरी प्रेमासाठी कोणीही त्या गोष्टीला लक्ष दिलं नाही. तेवढं शेतकऱ्यांचं राज्यकर्त्यांचं शेतकऱ्यांच्यावर प्रेमच राहिलेलं नाही. आत्महत्या करा किंवा कर्ज बाजार काय पण करा, शेतीकडे म्हणजे ते शेतीला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. शेतकरी जर पिकावचं सोडला तर ते काय करू शकतील मग तिने? शेतकरी ती शक्य नाही काय असेल ती. कारण का घरातले काय 4-5 माणसं जर काय कुटुंबाशी जर काही शेतीवर अवलंबून असली तर धड सोडता येत नाही, धड करता येत नाही. करण्या इतका काय असेल की त्यात फायदा उत्साह राहिलेला नाही आणि नाही केली तर काय असेल की जगू शकत नाही, कुटुंब चालू शकत नाही. असं दुहेरी पेचात शेतकरी अडकलेला आहे. असं आहे. बिल नाही का 1986ला शेतीचा म्हणजे ऊसाचा रेट हा 350 रुपये होता, आज 3500 रुपये झालाय. म्हणजे शेतकऱ्याला न्याय देणारा रेट आहे का नाही? साहेब 1986 पासून जो काही दर दिला तो 2001-2 पर्यंत परवडण्यासारखा म्हणजे फार शिल्लक राहत नाही, पण बऱ्यापैकी निदान काय असेल की तोटा तर होत नाही एवढा दर मिळत गेला. म्हणजे 2001-2 पर्यंत. आणि नोव्हेंबर 2002ला दिवाळी दिवशी पहिली पुढारी पेपरला बातमी दिली की त्याच्या आदल्या वर्षी 2001ला पहिला हप्ता 540 रुपये मिळाला होता, 560 रुपये 760 रुपये मिळाला होता 2001ला. आणि नोव्हेंबर 2002ला बातमी आली, दिवाळी त्या दिवशी होती पेपरला, की येत्या गळीत हंगामाला ऊसाच्या गळीत हंगामाला ऊसाला पहिला हप्ता 560 मिळणार, म्हणजे 100 रुपये तिथं कमी झाली. ही बातमी आल्यानंतर शेतकरी संघटनेने किंवा इतर शेतकऱ्यांनी ऊस परिषद घेऊन पहिली ऊस परिषद दौंडला झाली शेतकरी संघटनेची शरद जोशींच्या नेतृत्वाखाली. आणि त्यामुळं शरद जोशींनी कायद्याचा अभ्यास करून SMP च्या खाली तर दर देता येत नाही, त्यावेळेला SMP होता. SMPच्या खाली तर दर देता येत नाही हा कायदा होता. त्यावेळेला SMP होती, आता FRP झाला, त्यावेळेला SMP. आणि तो 15 दिवसाच्या आत द्यायला लागतोय. तर त्यावेळेला SMP कायदेशीर 800 रुपये द्यायला लागत होता कायदेशीर. आणि साखर कारखानदार म्हणत होते 560 वरनं 560 वर गेले, म्हणजे 100 रुपये कमी केले. ह्या कायद्याचा आधार घेऊन शेतकरी संघटनेनं शरद जोशींच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं आणि त्यावेळेला पहिला हप्ता 800 रुपये आणि एकूण भाव 1200 रुपये त्यावेळेला 2002ला आंदोलनामुळे शेतकरी संघटनेचे मिळालेलं आहे. त्याला शरद जोशी साहेबांनी त्याला शरद जोशींचं नेतृत्व महत्वाचं आहे. सगळं परिश्रम किंवा सगळं श्रेय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि शरद जोशींना जाते. त्यावेळेला 2002 सालची 2002ला 2-3च्या पहिलं आंदोलन झालं ऊसाचं आंदोलन. मग त्यावेळेला रेट त्यांनी 800च्या वरती रुपये 460 तर 800 रुपये वरनं दर नेला. मग आता आपल्याला 3500 रुपये मिळत आहे. मग हे आताच्या मानानं हा ऊसाला हे मान्य आहे का रेट? बरोबर आहे. 2002-3 पासून बरीच आंदोलनं शेतकरी संघटनेची झाली गेल्या 10-15 वर्षात. पण त्यामुळं साखर कारखानदारांनी काय केलं, ऊसाचा दर ठरवायची जी काही SMP होती ती 8.5 रिक्वेरीला पहिल्यांदा ठराविक रक्कम होती आणि परत तिथून पुढे रिक्वेरीला प्रत्येक रिक्वेरीला तो हिशोब वेगळा होता. तर ती साखर कारखानदारांनी आणि सरकारनं ह्या दोघांनी मिळून 8.5 वरनं 9.5 वर रिक्वेरी ठरवायचं माध्यम काढलं. ती 1-2-3 वर्ष दिल्यानंतर परत 9.5 वरनं 10.5 वर नेलं. असं जवळजवळ तिथंच 900 रुपयाचा काय असेल ती तिथंच SMP आम्हाला कमी येत्या. ही कारखानदारांनी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 900 रुपये तोटा आमचा तिथंच झाला. म्हणजे ते SMP 8.5 वरनं 9.5 केली. 9.5 वरनं आता पहिली रिक्वेरीचा काय असेल ती पॉईंटला 10.5 रिक्वेरीचा बेस आणि तिथनं पुढे पॉईंटला काढला जातो. तिथंच आमचा 900 रुपये तोटा आहे. तिथंच तुम्हाला ते तोटा दिसतो. 900 रुपये तोटा आहे. म्हणजे हा अन्यायकारक रेट नाहीच म्हणाला. ह्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांनी अन्यायच केलाय. आणि त्या तुलनेत गुजरातचे कारखाने आता 4 ते 5 वर्ष झालं 4,500 रुपये दर देतात आणि तिथली रिक्वेरी 10 रिक्वेरी आणि इथं महाराष्ट्रात 12 रिक्वेरीची आत ऊस निघत नाही. तरी पण आपल्याला रेट कमी मिळतो. म्हणजे तिथं 20 किलो साखर कमी निघत्या 1 टनाला आणि इथे 20 किलो साखर जास्त निघून पण दर कमी. म्हणजे न्याय देण्यासारखं नाही. शेतकऱ्यावर अगदी अन्याय आहे, न सहन होण्यासारखा. म्हणजे ऊसाच्या बाबतीत हा अन्यायकारकच घटना असं आहे. आता बरं नाही का 1986ला तेव्हा सोयाबीनचा रेट त्यावेळेला 500 रुपये होता, आता जवळजवळ 4,000 पर्यंत गेलाय.
हे पण तुम्हाला मान्य आहे का किंवा हे न्यायकारक आहे का शेतकऱ्यांसाठी रेट नाही साहेब, कसं आहे सोयाबीनचं? हा, मजुरी जर काय सोयाबीनच्या बाबतीत असो किंवा इतर पिकाच्या बाबतीत असो, जर काय शेतकऱ्याला उत्पादन खर्च 50 पट ते 100 पटीने जर काय वाढत असलं आणि सोयाबीनचा दर जर काय 8 ते 9 पटीने वाढत असलं तर कोणालाही परवडणार नाही. आमच्या आता सांगली, कोल्हापूर किंवा सातारा, पुणे ह्या पश्चिम महाराष्ट्रात बागायती पट्टा असल्यामुळं सोयाबीनला पर्याय म्हणून ऊसासारखी पिकं आहे ती पण परवडत नाही. पण सोयाबीनमध्ये काहीच शिल्लक राहत नाही. कसं आहे, विदर्भ मराठवाड्यात थोडं काय असेल ते विलाज नाही, कोरडवाहू शेती आहे, त्यामुळे तिथं सोयाबीनचं पीक घेतलं जातं. पण इथं सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले बंद केले कारण परवडतच नाही. कारण रेटच एवढं झाल्यात की त्यामध्ये परवडत नाही. ते लावायचं, पेरण्याचा खर्च, परत काय असेल ते रासायनिक खतांचा, काढणीचा खर्च, मळणीचा खर्च जर काय काढला उत्पादन खर्च, त्यात काय स्वतःचे पैसे खिशातले घालायला लागतात पण त्यातलं काय शिल्लक राहत नाही. त्याला उन्ही सबसिडी म्हणतात. सोयाबीन जर काय केलं तुम्हाला स्वतःच्या खिशातलं उलट पैसे घालायला लागतात. त्याला उन्ही सबसिडी आम्ही म्हणतो शेतकरी संघटनेच्या भाषेत. म्हणजे आपल्या स्वतःकडे आणि त्यात घालायला लागते असं आहे. म्हणजे हे ते परवडण्यासारखं नाहीच नाही, असं आहे, न परवडणारा धंदा आहे. त्यामुळे सोयाबीनचं उत्पादनच पश्चिम महाराष्ट्रात बंद झालं. रेट वाढीसाठी काय सरकारकडून काय करता येईल? नाही, सरकार ऐकायला, शेतकऱ्यांचं कुठलेही विषय ऐकून घ्यायला तयार नाही. फक्त ज्या वेळेला विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका असतात, ग्रामीण भागात फक्त शेतकरी प्रेमी फक्त भाषणं करतात मतं मिळवण्यासाठी. ह्याच्या पलीकडे हे आमदार, खासदार विधानसभेत, लोकसभेत जाऊन काय बोलत नाहीत काय असेल ते. बिलना काका, तुम्ही मगाशी उन्हे सबसिडी हा शब्द उल्लेख केला, हे जरा तुम्ही सामान्य भाषेत सांगा की हे सगळ्या शेतकऱ्यांना समजून की हा शब्द काय आहे उन्हे सबसिडी. हा, सांगतो की, जर काय एखाद्या शेतमालाचा उत्पादन खर्च जर काय 100 रुपये असला आणि जर काय त्यातनं 10 रुपये जर काही मिळत असले तर 90 उन्हे सबसिडी म्हणायची त्याला. म्हणजे स्वतःकडचं जे पैसे घालतोय हा, त्याला उन्हे सबसिडी म्हणायचं असं आहे. म्हणजे किंवा शरद जोशींनी 1978ला काम चालू केलं, शेतकरी संघटनेची चळवळ चालू केली, तर त्यावेळेला त्यांना असं दिसून आलं त्यांच्या अभ्यासातनं की एखाद्या उत्पादन खर्च जर काय एखाद्या पिकाला 100 रुपये खर्च केला तर 28 रुपयेच काय असेल ती 82 रुपये त्याला दर मिळत होता आणि 28 उन्हे सबसिडी मिळत होती. आता त्याच्यापेक्षा उन्हे सबसिडी जास्त वाढल्या शेतमालाचा दर पडल्यामुळे, रेट पडल्यामुळे आता उन्हे सबसिडी अजून वाढत आहे. हा, असं आहे. म्हणजे स्वतःकडे जे आपण पैसे घालतोय त्याला आपण उन्हे सबसिडी म्हणतो. म्हणजे असं तुमचं थोडक्यात म्हणा की तोटा. हा, तोटा म्हणजे उन्हे सबसिडी असं आहे. नाही काका, शेतकऱ्यांचा जो शेतीचा जो माल आहे त्याचा रेट कमी ठेवण्यासाठी सरकार काय करते, दुसऱ्या देशातून आयात मागवत्या किंवा आयात करते माल आणि निर्यातीवर पण बंदी घालत्या. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? सरकारवर जास्तीत जास्त प्राबल्य जे काय आहे प्रभाव तो शहरी लोकांचा जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्योगपतींचा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचा कच्चा माल उद्योगाला पक्का करण्यासाठी स्वस्तात कसा मिळेल आणि शहरी जनतेला खायचा माल कसा स्वस्तात मिळेल ह्याच्यासाठी सरकारचे धोरणं ही चुकीचे आहेत. आता तेलाची आयात करायची म्हणजे इथं तेलाचं खाद्यतेलाचं होत असताना सुद्धा तिकडून परदेशातनं तेल मागवायचं, म्हणजे त्या तेलाचं भाव पाडायचं, म्हणजे इथल्या शहरी जनतेला स्वस्त तेल खायला मिळावं म्हणून काय असेल ती धोरणं आहेत. शेतकरी भरडला जातो. हा, गहू पिकावर निर्यात बंदी आणि गव्हाचा जर काय पार्ले कंपनीनं किंवा दुसऱ्या कंपनीनं कुठल्या बिस्किट पुडा तयार केला तर त्याला निर्यात बंदी नाही. शेतकऱ्याच्या कच्च्या मालावर निर्यात बंदी आणि पक्का जर काय त्याच उद्योजकांना केला तर त्याला निर्यात बंदी नाही. याचा अर्थ सरकारवर शहरी जनतेचा आणि उद्योगपतींचा जास्त प्रभाव असल्यामुळं त्यांच्या हितासाठी शेतकऱ्याला बळी द्यावं लागतं, बळी देतंय सरकार. शेतकऱ्यांनी ह्यावर काय केलं पाहिजे? आता शिकलेल्या तरुण पिढीनं मी आता मांडणी केलेल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून किंवा कायदेशीर धोरणांचा अभ्यास करून एकत्र येऊन ह्याच्यासाठी शेती व्यवसायाच्या चांगलं शेती व्यवसायाला दिवस येण्यासारख्या किंवा त्या विचाराची माणसं विधानसभेत, लोकसभेत निवडून पाठवावे लागेल आणि तिथले शेतकरी विरोधी कायदे विधिमंडळातले, लोकसभेतले कसे बदलतील ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय असेल ते राजकीय दृष्ट्या एका ठिकाणी येणं ह्याच्या पलीकडे काय ह्या लोकशाही दुसरं काय पर्याय. शरद जोशी साहेबांनी 1978ला जे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला त्यांच्या ह्याच्यामुळे तुमच्यावर कसा प्रभाव पडला हे तुम्ही आम्हाला जरा सांगा. मी 85 पासून शेती करतोय, 85-86 पासून शेती करतोय. मला शरद जोशींची जी काही चळवळ आहे हे फारशी काय मी त्या संपर्कात नव्हतं. पण पहिलं ऊस आंदोलन जे काही 2002-03ला जे काही झालं त्यावेळेपासून मी शेतकरी संघटनेत सहभाग घेतलाय. तर त्या अगोदरचं सरकार शेतमालाचा दर ठरवतंय किंवा काय सरकारची धोरणं शेतमालाला शेतकऱ्यांना जास्त काय याबद्दल मला काय ज्ञान नव्हतं. जसं चळवळीत काम करायला लागलो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या आणि त्यामुळं त्या 2002-03 पासून आजपर्यंत आम्ही ह्या चळवळीत काम करतोय.
आणि अगदी व्यवस्थित काय असेल शेतकरी चळवळ अगदी व्यवस्थित काय असेल ती बरीच आंदोलनं यशस्वीरित्या पार पाडली आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची संख्या कमी असून सुद्धा होय, कमी आहे हां. आपल्याकडं. असं आहे. आणि जोशी साहेबांचा पण प्रभाव तुम्हाला चांगला पडला. हा म्हणजे जोशी साहेब म्हणजे शरद जोशींची शेतकरी संघटना म्हणजे एक विद्यापीठ शेतकऱ्यांच्यासाठी एक विद्यापीठच विद्यापीठच होतं. त्यामुळं बिल्लाधारक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता हा अभ्यासूचा असल्याशिवाय तो काय असेल ती कुठल्या प्रश्नावर बोलत नाही. असं आहे. आता शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर कसा सकारात्मक बदल घडत आले? पश्चिम महाराष्ट्रात 2002-3ला पहिलं ऊस आंदोलन झाल्यानंतर तिथून पुढे बरीच 7-10 वर्ष आंदोलन झाले. आजपर्यंत आंदोलन चालूच आहे. पण बऱ्याच वेळेला यश मिळाल्यामुळं शेतकरी संघटनेचा प्रभाव वाढला पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यामुळे उसाला रेट वाढत गेला. उसाचा रेट वाढला आणि शेतकरी संघटनेच्या त्या आंदोलनाला यश पण आलं. त्यामुळं 2002-3 पासून हे आंदोलन चालू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचा दबदबा वाढल्यामुळं साखर कारखानदारांनी काय केलं की शेतकरी संघटनेत कशी फूट पाडायची म्हणून राजू शेट्टी आताचे जे काही माजी खासदार आहेत त्या राजू शेट्टीनं त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना काढायला लावण्याचा पाठीमागचा हेतू हा कारखानदारांचा आहे. त्यामुळे शेतकरी संघटने त्या निमित्तानं फूट पडली आणि त्यामुळे शेतकरी संघटनेत फूट पडल्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी काही आंदोलनात ताकद आहे ती बऱ्याच वेळेला काय असेल ती काही वेळेला यश येतात काही वेळेला अपयश येतात. त्यामुळे बरंच नुकसान झालं शेतकऱ्यांचं. ही फूट न पडता सगळ्या शेतकरी संघटनेनं दोन्ही शेतकरी संघटनेनं एकत्र जर काय आलं असतं आणि योग्य व्यवस्थित जर काय आंदोलन केलं असतं तर अजून पण यशस्वी झाली असती संघटना. ही शेतकरी संघटनेत ती फूट ही शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला बरीच मार्ग झालेली आहे. असं आहे. नाही का अनेक वेळा काय होते की सरकार तात्पुरती योजना जाहीर करते पण ऍक्च्युली भाव ते शेतकऱ्यांना मिळतच नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? सरकारची निवडणुकीत शेतकऱ्यांची निवडणुकीत मतं जिंकण्यासाठी हे लोकप्रतिनिधी खोटी आश्वासने देतात. म्हणजे तात्पुरतं ते इलेक्शनच्या तात्पुरतं भावनिक बदल करणे. आता उदाहरण जर काही सांगायचं झालं तर ज्या वेळेला गेल्या विधानसभेला महाराष्ट्र सरकारनं सांगितलं की तुमचा शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. आता ती परवा 2-3 महिन्या पाठीमागे कर्जमाफीची काय असेल ती आता निवडणुका होऊन 3 वर्ष झाली आणि आता तो विषय कुठं तर आता घेतलाय. विधानसभा झाल्यापासून काय असेल ती निवडणुका झाल्यापासून आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण तो निवडणुका झाली होती जी अंमलबजावणी कर्जमाफीची करायला पाहिजे होती तर ती न करता आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी ते जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना ऍक्च्युअली पैसे मिळणार. आणि त्यात पण त्यावेळेला सांगितलं होतं की 7-12 कोरा करू आणि त्यात आणि आता निकष लावलेत. आता म्हणतात की 2 लाख रुपयाच्या पर्यंत काय असेल ते मिळणार आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपये अशी फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याकरता ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे काय शेतकरी कर्जबाजारी होण्याचं थांबत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी कर्जबाजारी प्रमाण वाढत आहे. याची मुख्य कारणे कोणकोणती आहेत? पहिल्यापासून मी जे काही सांगितलं शेतमालाला लागणाऱ्या उत्पादन खर्चाचा दर 100 पटीनं 60 पटीनं वाढलाय आणि शेतमालाचे दर फक्त 9 पट 10 पट वाढल्यात. हे एक पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे आम्ही ज्या वेळेला शिकलो शालेय शिक्षण घेतलं त्यावेळेला शिक्षणाचा खर्च आणि आमच्या शिक्षणाचा खर्च बरीच तफावत. आता लाखो रुपये मुलाला शिकवायचं म्हटलं तर काय घालायचं म्हटलं तरी पैसे भरावे लागतात. म्हणजे आम्ही 10वी पर्यंत शिकलो आणि त्याच्यात 1 सुद्धा खर्च त्यावेळेला नव्हता. एवढा काय असेल ती स्वस्त शिक्षण होतं आणि खर्च वाढला. शिक्षणाचा खर्च वाढला त्या पटीत उत्पादन शेतकऱ्यांचं वाढलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता काही लोक मागल्या 2 पिढ्यांनी घरं बांधली होती म्हणा की आता घर काय असेल त्याच्या वेळेला पांढऱ्या मातीची होती किंवा काय आता मुलांचे नवीन लग्न करण्याकरता तर राहणीमान बदलावं लागतं त्याशिवाय कोण मुली देत नाही. त्यामुळं मग शेती कमी फायद्याची शेती करायची परत राहणीमान सुधारायचं मुलांच्या लग्नासाठी शिक्षणाचा खर्च घालायचा. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारनं काय आता शक्तीपीठासारखे महामार्ग काय असेल ती गरज नसताना आता साधी गोष्ट नागपूर ते रत्नागिरी महामार्गाला कधीतरी 10 मिनिटांनी एक वाहन जाते एवढं हा मार्ग एवढा व्यवस्थित सोयीस्कर असताना आता त्याला लागून आता दुसरा शक्तीपीठाचा मार्ग चालू आहे. त्यासाठी जमीन शेतकऱ्यांचा विरोध असताना घ्यायची. त्यामुळे अशी बरीच कार्य काय असेल ती कारण आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीला कर्जबाजारीपणाला. शेतकरी काय करतो की एक पीक परवडा म्हणून दुसरं पीक करायला जातोय पण ते पण त्याला परवडत नाही. मग शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त काय असेल ती भाजीपाला म्हणा किंवा इतर बेभरवशाच्या पिकाच्या नादाला लागण्यापेक्षा हुकमी पिकं घेतली पाहिजेत जेणेकरून निदान तोटा तरी होणार नाही. म्हणजे तेवढं तर त्याला मिळून जाईल. एवढं तरी निदान काय असेल ते केलं पाहिजे. आणि म्हणावं तसा उत्साह नसल्यामुळं आता शेतीत सगळं काय असेल ते अवाईट अवस्था आहे. किंवा असं बी करता येईल की मार्केटमध्ये आता काय चालू आहे ह्या पद्धतीने पण शेती करता येईल. ज्या वेळेला मार्केटमध्ये एखादा समजा आता कलिंगडाला महिन्यापूर्वी जो काय दर होता त्यावेळेला कलिंगड समजा माझी नव्हती आणि आता त्यावेळेला दर आहे म्हणून जर काय जर काय करायची म्हणली तर करणाऱ्यांची संख्या वाढते आणि माल तो अनेक 2 महिन्यानं मंदीत येतोय. अशी काय कारणं असतात. असं आहे. नाही का आता समाजात असं वातावरण झाले की शेतकऱ्याला मुलगी देणं आता कठीण झाले किंवा शेतकऱ्याला कोण मुलगी देणं झाले.
मग ह्याची मुख्य कारणं काय असू शकतात? ह्याची मुख्य कारणं जर काही ध्यानात घेतली तर शेती व्यवसाय हा तोट्याचा आहे. ही सगळ्यांच्या माहित झाले. मुलींच्या आई वडिलांच्या, शेतकरी मुलींची आई वडील असली नाही तर अन्य शहरी असू दे, त्यांच्या लक्षात आले हा धंदा तोट्याचा आहे. त्यामुळं मुख्य कारण हे आहे. या पलीकडे दुसरं कारण म्हटलं तर नाही. तर तो शेती धंदा फायद्यात करणं तरच काय असेल ते हे कुठेतरी लग्न वगैरे होऊन जातील. आता बागायती पट्ट्यात 20 एकर जरी एका कुटुंबाला क्षेत्र असलं तरी त्या मुलाला मुलगी द्यायला कोण तयार नाही. आणि कोरडवाहू 100 एकर जरी जमीन असली तरी त्या मुलाला मुलगी द्यायला कोणी तयार नाही. म्हणजे शेती असली तरी पण नोकरी मागतात. शेती असली तर नोकरी, मग याचा अर्थ काय, नोकरीची पण खात्री राहील नाही. नोकरी जर काय गेली तर निदान शेतीवर पर्याय म्हणून ठेवलाय, शेतकऱ्याला पर्याय म्हणून ठेवलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा नोकरी ही पिढ्यानपिढ्याला मिळणारी गोष्ट नाही. त्यामुळे पुढल्या पिढीला समजा काय कालांतरानं समजा नाही नोकरी मिळेल, निदान शेती तर करून उपजीविका ती कुटुंब चालवल, हा ह्या पाठीमागचा अर्थ आहे. शेती असली तर त्याला मिळत नाही, कारण नोकरीवर पण भरोसा राहिलेला नाही. हे मुख्य कारण आहे. त्यामुळे शेती पण पाहिजे आणि नोकरी पण पाहिजे. हा, म्हणजे कुठल्याही मुलीच्या आई वडिलाचा हा दोष आहे. आता बरीच लोक म्हणतात की मुलींच्या आई वडिलांच्या काय असेल त्या अपेक्षा वाढल्यात. ही पूर्ण कल्पना चुकीची आहे. कुठल्याही मुलीच्या आई वडिलाला आपली मुलगी सुखाच्या ठिकाणी जाईल ही अपेक्षा असणार, आणि त्या अपेक्षेवर कोणीही आक्षेप घेणं म्हणजे चुकीचं आहे. ज्या वेळेला मुलीचा आई वडील कोण असतील त्यांनाच ती भावना माहीत असते. कारण मुलीचं जर काय बिघडलं तर त्याचा भार आपल्या आई वडिलांच्या, मुलीच्या आई वडिलांच्या घरावर, कुटुंबावर येतो. त्यामुळं जास्त रिस्क घेत नाहीत लोक. त्यामुळे ही लोक आई वडिलांच्या नाही. शेतकऱ्यांची जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर सरकारने कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत? एक तर सरकारनं खरा उत्पादन खर्च, शेतीचा खरा उत्पादन खर्च, त्यात नांगरट आली, घरच्या कुटुंबातल्या माणसांची मजुरी आली, बाहेरचे कुटुंब घेतली तर मजुरी आली, पाणीपट्टी आली किंवा रासायनिक खतांचे खरे दर आले, ह्या सगळ्या खऱ्या दराला धरून हिशोब करून उत्पादन खर्चावर एकतर दर दिला पाहिजे. हे जर काही सरकारला जर काही होत नसेल तर शेतमालाच्या निर्यात बंदी आणि आयात हे धोरण बंद केलं पाहिजे. ही एक कारण. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत जे काही शेतकरी कर्जबाजारी झालेत त्यांची संपूर्ण कर्ज त्यांची माफ केली पाहिजे. म्हणजे कर्जमुक्ती त्यांना दिली पाहिजे. कारण आम्ही कर्जमाफी म्हणत नाही त्याला, कर्जमाफी म्हणजे त्या कर्जाला शेतकरी जबाबदार आहे असं होतंय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झालाय, त्यातनं मुक्त करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने एकतर त्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. ही सरकारची जबाबदारी, ही धोरणं सरकारला राबवावी पाहिजे. म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. असं आहे. म्हणजे आयात निर्यातीवरची बंदी उठवायला पाहिजे. कर्जमुक्ती केली पाहिजे. कर्जमाफी संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे. कर्जमाफी न करता कर्जमुक्ती केली पाहिजे. असं आहे. कर्जमाफी म्हणजे ती शेतकऱ्यांचा दोष आहे, सरकारचा दोष आहे. त्यातनं सरकारच्या दोषातनं त्याने आम्हाला मुक्त केलं पाहिजे. कर्जमुक्ती, त्याला आम्ही कर्जमुक्ती म्हणतो. कर्जमुक्ती. ओके. नाही का, आजच्या तरुण पिढीला किंवा तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? काही वेळापूर्वी मी जे काही तुम्हाला सांगितलं, आता जवळजवळ 70% मुलं, तरुण मुलं आमच्या पुढल्या पिढीतली तर ती शेतीतनं बाहेर पडायला लागले. शेतीत उत्साह राहिला नसल्यामुळे ते बाहेर पडायला लागले. तर ही तात्पुरतं काय असेल ते झालं, पण हा कायमचा त्या तरुण पिढीला सुद्धा पर्याय नव्हे. कारण सरकारची धोरणं बदलणं ह्याच्याशिवाय पर्याय नाही. त्या नोकऱ्या किंवा ते व्यवसाय सुद्धा पारंपरिक टिकतील किंवा काय असं काय नाही. आपली वडिलांची जी काही शेती आहे त्यात कसे चांगले दिवस येतील ते दिवस चांगले आणण्याकरता सरकारची धोरणं बदलून गावोगावी जी काही आमदार खासदार येतात ह्यांना ही जी शेतीची चुकीची धोरणं आहेत ही राजरोसपणे काय असेल ती विचारावी लागतील. आणि काय उपकार करत नाही, कारण आपलं काय असेल ते आपण प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिले, त्यांची जबाबदारी आहेत. आणि गावात आल्यावर जी काही आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून जे आम्ही तुमचे सेवक आहे म्हणतात, तर सेवक आहेत तर विचारायला काय हरकत आहे? म्हणजे लोकप्रतिनिधींना आपण प्रश्न विचारले पाहिजे, विचारले पाहिजेत. आणि त्याशिवाय काय असेल ती पर्याय नाही. ही तरुण पिढीनं धाडसानं काय असेल ते विचारलं पाहिजे. आपण एका वेळेला काय असेल ती इंग्रजांच्या हातात बंदूक असताना महात्मा गांधींनी निशस्त्रपणे काय असेल ती त्यांना पाठवलंय. आणि आपल्या देशातल्या लोकप्रतिनिधींना वटणीवर आणायला काय असेल ते फारसा वेळ लागणार नाही. पण ह्याच्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नेतृत्व हे केलं पाहिजे. किंवा आधुनिक शेतीकडे पण वळायला पाहिजे असं तुम्ही काय म्हणतोय? आधुनिक शेती म्हणजे कसं आहे माहिती आहे का, हाय ही शेती पारंपरिक काय असेल ती ह्यात जर काय भाग भांडवल तयार झालं तर मग काय असेल ते भाग भांडवल काय असेल ते आधुनिक शेतीला समजा ग्रीन हाऊस म्हणा किंवा काय हे आधुनिक शेती झाली त्यात. पण हाय ह्या पारंपरिक शेतीतनं जर काय तोटा होत असला तर आधुनिक शेतीला तो भांडवल ह्या शेतीतनं तयारच करू शकत नाही. ही मूळ कारण आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारशी प्रश्न विचारला पाहिजे सरकारने की ह्याचा आमचा आर्थिक व्यवस्था, शेतीला राजाश्रय तयार झाला पाहिजे. उद्योगपतींना वगैरे राजाश्रय आहे का नाही, धोरण वेगवेगळे राबवली जाते त्यांच्या हिताची. मी सांगितलं मगाशी की गव्हाला निर्यात बंदी आणि गव्हापासून तयार केलेल्या पार्ले बिस्किटाला निर्यात बंदी नाही. तशापैकी पक्क्या मालाला जर काही सरकारचं जर काही चुकीचं धोरण किंवा सरकार दर ठरवून असलं तर आमचा शेतमालाच्या दराचा तर सरकारनं दर ठरवायचा काय संबंध? आमचा काही वेळेला तोटा झाला तरी चालेल किंवा काही वेळेला फायदा झाला तर या दोन्हीला सामोरं जाण्याची आमची शेतकऱ्यांची तयारी आहे.
शेतकऱ्यांनी एकत्र येणे ह्यामध्ये एक हा महत्त्वाचा हा विषय आहे. शेतकऱ्यांनी ह्या हितासाठी एकत्र येणे ह्याशिवाय दुसरा पर्याय पर्याय नाही. नाही. पण ते होत नाही. आता त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ह्याच्याशिवाय- कारण वेगवेगळ्या संघटना तयार होत्या, हम्म. पण त्यात फूट पडत जाते अशी. हा हे राजकारत्यांनीच केलेला हा खेळ असतोय. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा ह्यातल्या ज्या काही शेतकरी संघटना तयार झाल्या आहेत ह्यातल्या सरकारच्या बाजूच्या पण काही संघटना आहेत किंवा कारखानदारांच्या आवाजात बोलणाऱ्या पण संघटना आहेत. तर त्या ओळखून खऱ्या संघटना शेतकरी हिताच्या कुठल्या संघटना आहेत ही काय असेल ती नकली संघटना कुठली आणि खऱ्या संघटना ह्यातला भेदभाव करून तुम्ही त्या खऱ्या संघटनेच्या नेतृत्वाला बळ देऊन तुम्ही एकत्र आलं पाहिजे. त्याशिवाय हा मुद्दा राज्यकर्ते घेणार नाहीत. त्याच्या शेतकऱ्यांच्याकडे कोण बघणार पण नाही. हा बघणार पण नाही असं आहे. आणि यश पण येणार नाही यश पण शेतकरी येणार. व्यवसायाला शेती व्यवसायाला. शेतकऱ्यांच्या एकी नसल्यामुळे ह्याचा फायदा सरकारला आणि कारखानदारांना पण होत आहे. होय तसंच आहे. फोडाझोडा हीच नीती आहे सरकारची कारखानदारांची आणि त्याला यश यायला लागलंय. यश आला. हा. आपण आता बघतोय ते आता सगळं. किंवा काय गावचे जे काही पुढारी आहेत ते गावात बुद्धिभेद पण करतात. त्या बुद्धिभेदाला न बळी पडण्यासारखी बौद्धिक कुवत आपल्याकडे काय असेल ती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याकडे नसते. पाठबळ नसते त्यांच्या. हा पाठबळ नसते किंवा मग कुठं तर सहकारी संस्थेत गळशेपी करणं सर्वसामान्य तिथं पण गळशेपी करायला काही अधिकार नाहीत. कारण कायदा पण माहीत नसतो सहकार क्षेत्रातला म्हणा किंवा काय. त्या अज्ञानापोटी मग काय असेल लोक फसतात त्या दबावाखाली. मग ते म्हणतील त्या पुढाऱ्यांना मतं देणं किंवा काय त्यांचं प्रचार करणं हे प्रकार हा म्हणजे आपली मतं चुकीच्या बाजूला गेल्यानंतर मग ते धोरणं काय असेल ती म्हणावं तशी राबत नाहीत. आता शेवटचा प्रश्न असा आहे की आमचा हा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही काय म्हणजे काय काय केलं पाहिजे? साहेब 1978ला शरद जोशींनी शेतकरी संघटनेचं काम चालू केलं. ते काम चालू केल्यानंतर काही आंदोलनाला यश आली, काही आंदोलनाला यश आले नाही. त्यामुळे बरेच शेतकरी काय असेल ती कोण आत्महत्या करणार किंवा काय शेतकऱ्यांच्या पदरी दारिद्र्य हे येतच राहिलं. त्या गोष्टीचा विचार करून 1989ला मिरजेला आपल्या इथे मिरजेला शरद जोशींनी मोठा मेळावा घेतला होता, शेतकरी संघटनेचा मेळावा. तर त्या मेळाव्यात त्यांनी अधिवेशन घेतलं होतं. त्या अधिवेशनात त्यांनी जाहीर केलं की सरकार जर काय शेतमालाला दर जर काही देत नसलं उत्पादन खर्चावर आधारित किंवा ही निर्यातबंदी वगैरे जर काही खुलीकरण व्यवस्था आणत नसेल तर निदान आपल्याला शेतमालाला दर मिळत नाही, निदान आपण सरकारचं त्या पोटी देणं जे काय आहे ती द्यायचं नाही. त्यामुळे काय असेल कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल बी नाही देंगे. म्हणजे कर कर्ज पण तुम्ही भरू नका आणि वीज बिल पण भरू नका, जेणेकरून सरकारला जे काय आपल्याकडे जाणारे पैसे ते देऊ नका आणि ते पैसे निदान तुमच्या जीवनाला कसे जगायला येतील तेवढ्या निदान काय असेल ते त्यात तर निदान तग धरून राहावं ह्याच्यासाठी ते आंदोलन दिलेलं आहे. आणि तसे आंदोलन आम्ही 89 सालापासून करायला आम्ही वीज बिल वगैरे शेतीपंपाची भरत नाही. आता शेतीपंपाला काय 2-3 वर्षात काय असेल ते माफी म्हणजे हे दिलं हां बिल भरायचं नाही. तरी पण एक सांगायचा मुद्दा 7.5 HP पर्यंत जे काय वीज बिलाला जी काही सबसिडी दिली ती पण सरकारचं धोरण चुकीचं आहे. कारण का एखादी काय शेतकऱ्यांनी समजा 1500 मोटर बसवली आणि 7-8 जण त्याच्यावर शेतकरी आहेत त्यांनी पण शेतमाल पिकवण्यासाठी काय असेल ते पंप वापरतात किंवा 100 शेतकऱ्यांनी 200 HP ची मोटर बसविल्या आणि शेतीसाठी पाणी त्यांना पण काय असेल ती वीज बिल माफी दिली पाहिजे असं एक सरकारला माझं निवेदन आहे. म्हणजे ते वीज बिलाचं पण ते 7 HP पर्यंतच माफ केले. ते पण सरकारचं धोरण चुकीचं आहे. कारण 7 HP पर्यंत पण 1 शेतकरी 2 शेतकरी आहेत किंवा 5 HP पण पंप बसवले आहेत. 10 HP किंवा 15 HP असले त्याच्यावर एक 7-8 शेतकरी जेणेकरून त्या शेती पंपाचा वापर शेती पिकवण्याकरता त्यामुळे सरकारनं तसा भेदभाव न करता सगळ्यांनाच ते दिले पाहिजे, माफी दिली पाहिजे. आम्ही आभार मानतो. तुम्ही शेतकऱ्यांची पीडा जी काय आहे तुम्ही व्यवस्थितरित्या आम्हाला समजून सांगितला त्याबद्दल तुमचं आभार मानतो. सर नमस्कार. तुमच्या पॉलिटिकल ॲस्पिरंट ह्या यूट्यूब चॅनेलनं ही जी काय मी जे काही विचार मांडले ही इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जे काही दखल घेऊन जे काही हे चालवलं हा कार्यक्रम याबद्दल मी तुमच्या यूट्यूब चॅनेलचं आभारी अभिनंदन करतो. आभारी. ठीक. पिढा टळो बळीचे राज्य येऊ. मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था काय आहे व ती अर्थशास्त्रामध्ये किंवा त्यांच्या उत्पन्नामध्ये त्यांनी कशी दबले जातात हे आपण यामध्ये आज पाहिलं. विनायक काकांनी आपल्याला पूर्णपणे 1986 पासून आतापर्यंत शेतमालाचं रेट कसं कमी जास्त केला जातो हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो जर देश मजबूत पाहिजे असला तर शेतकरी मजबूत झाला पाहिजे. म्हणून यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी एकत्र यायला पाहिजे व एकजूट राहिलं पाहिजे. त्यामुळं आपण मजबूत होऊ शकल. मित्रांनो आजचा हा संवाद शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल महत्त्वाचा किंवा तुम्हाला जर चांगला वाटत असेल हा आपला संवाद मॅक्झिमम शेअर करा पूर्णपणे म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल पण पोचवा पण सरकारपर्यंत पण हा आपला व्हिडिओ गेला पाहिजे की ज्या मानानं शेतकऱ्यांची दखल घेतली जाईल. मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.